महाराष्ट्रामध्ये सर्वकडे जे आहे तो नगरपालिकेचा जो आहे तो निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। आज आपण पाहतोय की आज करमाळा नगरपालिका या ठिकाणी होता। आज 5व्या दिवशी जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे आहे ते सुरुवात झालेलं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आज करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी 20 जागा नगरसेवक तसेच नगराध्यक्ष या जागांसाठी निवडणूक होत असून आज या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे आहे ते 4 उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत। याच्यामध्ये जे आहे ते आपण पाहू शकतो की नगराध्यक्ष पदासाठी 1 अपक्ष तर नगरसेवक पदासाठी 3 हे जे आहे ते अपक्ष अर्ज जे आहे ते आज दाखल झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नगराध्यक्ष पदासाठी प्रियांका सिद्धांत वाघमारे ह्या अपक्ष यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर विजया किसन जानराव, सिद्धांत सदाशिव वाघमारे, प्रशांत मोहन डाळे या 3 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी जे आहे ते अपक्ष उमेदवारी दाखल केली असून या ठिकाणी आपण पाहू शकतोय की करमाळा नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती सध्या त्याची दिवसेंदिवस जी आहे ती रंगत वाढत चालल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे जे राजकीय पक्ष आहेत त्यांची अजून देखील अद्याप कुठल्याही प्रकारची भूमिका जी आहे ती या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल नाही। यामध्ये आपण पाहू शकतो की बागल गट असेल, चिवटे गट असेल हे जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवत आहेत। तर जे आहेत ते शिवसेनेकडून माजी आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांचा देखील या निवडणुकीमध्ये पॅनल असणार आहे। यामध्ये त्यांच्या पत्नींचं नाव चर्चेत असून भाजपकडून जे आहे ते 3-4 उमेदवार इच्छुक असून यावेळी जे आहेत ते आमदार नारायण पाटील असतील तसेच माजी आमदार संजय मोहन शिंदे असतील यांची जी भूमिका आहे ती अद्याप त्यांनी स्पष्ट केलेली नसली तरी यामध्ये जे आहे ते महायुतीमध्ये ही जी आहे ती आपल्याला लढत आपल्याला या ठिकाणी या करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।